नाशिक लोकसभामध्ये योगी संत या नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आपण आजपर्यंत भरपूर नेते बघितले, पण संतांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? संतांच्या बाबतीत असंच आहे की पहिल्यांदा कोणत्या तरी संतांना संधी मिळालेली आहे, ते प्रत्येकाला मार्गदर्शन करतात चांगल्या प्रकारे आणि बरेच लोक त्या आध्यात्मिक भावनेने ते आत्मसात पण करतात आणि अजूनही आपण त्यांना पाठिंबा दिल्यानंतर ते पुढे गेल्यानंतर ते अजून अनेक जणांना संदेश चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतात किंवा त्यांच्या ज्या काही आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाने ते सगळ्यांना चांगला मार्ग दाखवू शकतात. बाबाजी सारखे संत राजकारणात आले पाहिजे का? हो, आले पाहिजेत ना, कारण प्रत्येक संतामागे प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या प्रकारची भावना असते आणि जी व्यक्ती घरातल्याचं जास्त प्रकारे ऐकू शकत नाही ती संतांच्या एका शब्दामध्ये ऐकून किंवा त्यांच्या पावलावर चालू शकते. त्याच्यामुळे आपण जर त्या संतांच्या मार्गाने आपण जर हे राजकारण चालू ठेवलं तर हे चांगल्या रीतीने पुढे जाऊ. आणि बाबाजी नाशिकला लोकसभेमध्ये खासदार निवडून आल्यावर नाशिक जिल्ह्याचा विकास होणार का? हो, होणारच ना. हे आता खासदार नसताना संत पदावर असून सुद्धा जर एवढ्यांचं कल्याण करू शकताय तर त्यांच्या हातामध्ये काहीतरी सत्ता आल्यानंतर हा 100% चांगलं करू शकतो. जय नाशिक.